पैठण येथील नाथसागर धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू असून धरणातील पाणीसाठा आता 88.64% पोहोचला आहे। मंगळवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत धरणात तब्बल 17,247 क्युसेक वेगाने पाणी दाखल होत असल्याची माहिती धरण शाखेचे उपअभियंता मंगेश शेलार यांनी दिली। धरणाच्या वरच्या भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे लहान मोठी धरणे, बंधारे आणि नद्यांमधून मोठ्या प्रमाणात पाणी नाथसागरमध्ये येत आहे। त्यामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत असून तो 89% उंबरठ्यावर पोहोचला आहे। पाण्याची आवक अशीच कायम राहिल्यास नियमानुसार गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यासाठी पाटबंधारे विभागाने आवश्यक नियोजन पूर्ण केले असल्याची माहिती कार्यकारी अभियंता प्रशांत संत यांनी दिली आहे। दरम्यान धरण भरत असल्याची बातमी समजताच पर्यटकांची गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस प्रशासनही सतर्क झाले आहे। सुरक्षेच्या दृष्टीने नाथसागर धरण परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांनी दिली। नाथसागर धरणातील वाढता पाणीसाठा मराठवाड्यातील शेतकरी, नागरिक आणि औद्योगिक क्षेत्रासाठी दिलासादायक ठरत असून आता सर्वांचे लक्ष संभाव्य पाणी विसर्गाकडे लागले आहे। अहिल्यानगर जिल्हा संपादक श्री सचिन सुधाकर रत्नपारखी, महाराष्ट्र टुडे टीव्ही न्यूज, पैठण।